जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आज मी बघितलं पोतड्या बघितल्या कपड्यांच्या। त्याच्यामध्ये मला मिळाले माझ्या जुने नऊवारी पातळांचे कपडे तुकडे। तर मला त्या तुकड्यांचं काय काहीच समजून राहिलं नव्हतं। तर आता तुम्हीच मला सांगा की या कपड्यांचं करायचं काय। कारण हे आहे ना नऊवारी पातळ 2 वर्षाच्या आधीची आहे की ते शिवून दिले। त्याच्यानंतर त्याच्यात थोडा कपडा शिल्लक राहिलेला आहे आणि त्या कपड्यांचं करायचं काय। बायका टेकून जातात माझ्याकडे की ताई आम्ही काय करा, तुम्हीच काहीतरी करा त्या कपड्यांचं। तर मग ते कपडे माझ्याकडे पडलेले आहे, आता काय करू। आणि त्याचे अस्तर पण माझ्याकडे खूप शिल्लक आहे, पट्ट्या त्या अस्तरांचं तर मी पायदान तयार केलेले आहेत आणि ते पायदान मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन। आता काय करू तेच तुम्ही सांगा मला। आता आपल्याला कटिंग करायची आहे प्रिन्सेस कट या ब्लाउजाची। तर प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आपल्याला घ्यायचं आहे। अगोदर आपण उंची घेऊया। उंची घेतलेली आहे माझी 15 इंच उंची आहे। मग 15 इंचमध्ये मी 1.5 इंच ॲड करत असते, तुम्हाला तर माहिती आहे। 1.5 इंच ॲड केलं म्हणजे 16 आणि हाफ 16.5 इंचाची आपण उंची घ्यायची। आता आपण तो बॉक्स तयार करून घेऊ। 15 इंचमध्ये 1.5 इंच टाकलेली आहे, फक्त लक्षात ठेवा। उंची पूर्ण मोजून घेतलेली होती बॅक साईडची 15 इंच आणि ती सरळ लाईन आपण ड्रॉ केली आणि ती सरळ लाईन ड्रॉ करून आपण घेतलेलं आहे। आता ती आडवी रेषा घ्यायची आपल्याला। तर 38 इंच आपली छातीचं माप आहे, चेस्ट डिवाइड बाय 4। तर आपलं आलेलं आहे 9.5 आणि 9.5 मध्ये आपण 2 इंच टाकलं तर 11.5 असा कॅल्क्युलेशन आलेलं आहे त्याचं, 11.5। तर ती आडवी रेषा आपण ती चेस्ट लाईनची ती ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यानंतर आता उंची 15 इंचाची। आता परत 11.5 इंच टाकून ती पूर्ण बॉक्स आपल्याला तयार करूनच घ्यायचा असतो आणि तो तयार झाला की आपण कट करून घेऊ। कट केल्यानंतर हे बघा, आता तुम्हाला जर हे समजलं नाही तर मी तुम्हाला परत सांगते। जे कटिंग करते आहे ते आहे चेस्ट लाईन आणि हे लेंथ लाईन। तर लेंथ लाईन आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवण्यासाठी मी अर्धा पाऊण इंच जास्तीचाच ठेवलेला आहे आणि ते कट करून घेतलेलं आहे। तर आपल्याला 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे, 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे पूर्ण शोल्डर घेतलं तर शोल्डरच्या निम्मे घ्यायचं, ते 7 आलेलं आहे। हाफ इंच आपण शोल्डर डाऊन केलेला आहे, 7 इंच काखुलीची भाग घेतलेला आहे, कारण शोल्डर जे आलं ते आपण हे करत असतो। आणि अर्धा इंच बाहेर घेऊन आपण क्रॉस लाईन तयार करून घेतलेली आहे काखुलीची शोल्डरपर्यंत। आणि आता आपल्याला घ्यायचं आहे गळारुंदी। तर गळारुंदी घेऊन आपण 3 इंच गोल गळा तयार करून घेतलेला आहे 7 इंचाचा आणि गळारुंदी आहे 3 इंचाची। आता शोल्डर लाईनला आपण क्रॉस लाईन तयार करून घेतलेली आहे, शोल्डर डाऊन घेतलेला आहे अर्धा इंच आणि तिथून शोल्डर हे केलेलं आहे मी निम्मा आणि ॲपेक्स पॉईंट घेऊन घेतलेला आहे। ॲपेक्स पॉईंट घेतलेला आहे 10 इंच, त्याच्यात अर्धा इंच टाक। आडवी रेषा घेतलेली आहे 3.5 इंचाची। आता ती उभी रेषा आपण खाली वेस्ट लाईनपर्यंत ड्रॉ करून घेतलेली आहे, तिथून 2 इंच वरती उभी रेषा 2.5 इंच घेतलेली आहे, कारण फिटिंगमध्ये जाईल म्हणून, आणि ती क्रॉस लाईन तयार करून घेतली। आता हे क्रॉस लाईन आपल्याला पुढच्या क्रॉस लाईनपर्यंत अटॅच करायची आहे। त्यासाठी आपण काखुलीचा भाग घेऊन घेतलेला आहे 1.5 इंच आणि अर्धा इंचावरून तो आपण असा गोल आकार शेप तयार करून घेतलेला आहे काखीचा आणि क्रॉस लाईन तयार करून घेतली। क्रॉस लाईन तयार केली, त्याच्या अगोदर आपण 0.25 दोन्ही बाजूकडनं आपण एक डाच तयार करणार आहोत आणि या लाईनचा निम्मा पॉईंट घेऊन आपण अर्धा इंच बाहेर मार्जिन काढलेली आहे आणि तिथून असा डॉटेड आपल्याला आकार तयार करायचा आहे। आता ही जी रेषा आहे त्याचा निम्म्या करून 1/2 इंच आपण घेतलेला आहे 0.25 आणि तिथून थोडासा आकार आपण चेस्ट लाईनसाठी केलेला आहे। आणि तो बघा चेस्टचा जसा भाग असतो आपला बॉडीवरती तसा तो भाग दिसत आहे। आणि हा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला 0.25चा तो आपण तिथं ॲड करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण कट करायचं आहे आपल्याला। जे मी ड्रॉ केलेलं आहे ते सर्व कट करायचं आहे। आता ते कट करण्यासाठी आपल्याला आधी व्यवस्थित बॉडी शेप तयार करायचा होता, तो आपण करून घेतलेला आहे आणि आपण आता हे पूर्ण कट करून घेऊ। आता मार्जिन बरोबर आलेली आहे आणि थोडंसं 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे, कारण आपण इथं 2 इंच ॲड केलं आहे ना, तर मग आपण क्रॉस लाईन थोडीशी तयार करून घेऊ फिटिंगसाठी।
ओके, आपण आता हे पूर्ण कट करून घेऊ बॉडीच्या शेप वाईज. कट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवरती माझे असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आता नक्की. आणि प्रॉमिस तर करते की नवीन नवीन काहीतरी टाकायचा प्रयत्न करेल आणि तुमची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करेल. आणि होतं नाही होतं ते भगवंताचं हे आहे कृपा, की होईल नाही होईल ते माझ्याकडनं भगवंत करूनच घेईल, त्याच्यात काही हे नाही आहे. बघा शेप बरोबर प्रॉपर आलेला आहे आणि थोडंसं 5 इंच वरती आलेला आहे, तो आपण कट करून घ्यायचा. ओके, आता हे झालं आपलं फ्रंटचं माप आहे हे कटोरी आणि साईड पीस. ओके, आता आपल्याला बॅकचं करायचं आहे. बरोबर 3.5 इंचाचा बॉक्स तयार झालेला आहे आणि 15 इंच बॅकचं साईडचं उंची आहे. तर आपल्याला बॅक साईडला फक्त 1 इंच ॲड करायचं असतं लेंथमध्ये. आणि सेम तेच माप आहे. 3 इंच गडारुंदी, 7 इंच शोल्डर, खाली काकुलीच्या भागासाठी पण 7 इंच घेतलेलं आहे. लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर मध्ये 1.5 इंच घ्यायचा, शेप देऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर नंतर कट करू आपण. अगोदर गळा तयार करून घेऊ छानपैकी. 10 इंचाचा गळा घ्यायचा आहे मला तिथं आणि मला घ्यायचा आहे थोडंसं स्टारच्या आकाराचा, म्हणजे वेगळाच घ्यायचा आहे थोडासा गळा. तर तुम्हाला फक्त समजण्यासाठी, कारण मी हा गळा तुम्हाला कॅनव्हासवरती तयार करून दाखवणार आहे की तो कॅनव्हासवरती कसा तयार करायचा. आता हे झालेलं आहे बॅक साईड तयार आपली. ओके, बॅक साईड आणि ही राहीन आपली फ्रंट साईडचं कटोरी आणि हे फ्रंट साईडचं साईड पीस. ओके, आता बघू शकता तुम्ही फ्रंट आणि बॅक. थोडासा आकार आपल्याला फुगलेला दिसतो आहे, तो आपल्याला थोडासा कट करायचा आहे म्हणजे छान दिसेल असा. ओके, नाहीतर मग कटोरीमध्येच तो भाग फुगलेला येतो. त्याच्यासाठी आपण आधीच कट करून घ्यायचं. आणि कट केल्यानंतर पण आपल्याला जेव्हा शिवू ना तेव्हा त्या भागाकडनं आपल्याला हाफ इंच मार्जिन ठेवायची आहे. दोन्ही भागांकडनं, ज्या भागाकडनं आपण जॉईन करणार आहे त्या भागाकडनं. आता हे झालं फ्रंट आणि बॅक. आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करा आणि नक्की सांगा की आपल्याला कोणता व्हिडिओ बघायचा आहे. आता हे आपण लेव्हल करून घेऊया, बॅक साईडची लेव्हल करून घेऊ. आणि ही क्रॉस लाईन जी आपण आखली होती ती क्रॉस लाईन पण स्ट्रेट ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर कपडा उरणार पण नाही आणि कमी पण पडणार नाही. ओके, आता हे झालेलं आहे आपलं फ्रंट आणि बॅकचं पेपर कटिंग. तुम्हाला जर ही भाषा समजलेली नसती तर मला नक्की कॉमेंट करा की ताई आम्हाला समजलं नाही. तुम्ही परत सांगा, आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवू. आता हा झालेला आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार. हॅव अ नाईस डे. थँक्यू. जय स्वामीनारायण.